मध्यपूर्व देशामध्ये जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, या युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या आत्ता गेल्या 2 आठवड्यापासून जो शेतमाल निर्यात झालेला आहे, हा ओमानची जी समुद्रधुनी आहे, हॉर्मझ समुद्रधुनी यामध्ये अडकून पडलेला आहे. आणि हा अडकून पडलेला शेतमाल नाशवंत असल्याकारणाने शेतमाल हा नुकसान होणार आहे आणि याचं पर्यायाने याचं आर्थिक नुकसान हे एक्सपोर्टरचं होणार आहे, पर्यायाने याचं आर्थिक नुकसान हे शेतकऱ्याचं होणार आहे. आणि हे फार मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जात असताना हे जे एक्सपोर्टर आहे यांच्यावरती शिपिंग कंपन्यांनी एक्स्ट्राचा वॉर सरचार्ज लावलेला आहे, जो की $4,000 म्हणजे जवळजवळ $4.25 लाख रुपयापर्यंत हा सरचार्ज लावलेला आहे. आणि हा सरचार्ज खरं तर जाचक पद्धतीने लावण्यात आलेला आहे. माझी सरकारला विनंती आहे की सरकारने या संबंधित विभागाने सरकारच्या या शिपिंग कंपन्यांना निर्देशित करावं की अशा प्रकारचा सरचार्ज हा कमी करण्यात यावा. तसेच माझे सरकारला आव्हान आहे की जो बंदरामध्ये जो शेतमाल पडलेला आहे, या बंदरामध्ये पडलेल्या शेतमालावरती जो काही एक्स्ट्राचा सरचार्ज लावणार आहे किंवा स्टोरेजचे जे चार्जेस लावणार आहेत, हे तातडीने मागे घेण्यात यावेत. अशा प्रकारे आपण आपला जो विभाग आहे त्या विभागाला निर्देशित करून याबाबत अवगत करण्यात यावे आणि आम्हाला एक्सपोर्टरला याबाबतचा दिलासा देण्यात यावा. या संदर्भातलं एक पत्र आम्ही काल शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांनाही दिलं होतं. त्यांच्याकडूनही आम्हाला सकारात्मक असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि कॉमर्स मिनिस्टर माननीय श्री पियुष गोयल साहेब यांना पत्रव्यवहारही त्यांनी या संदर्भात केलेला आहे. तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे, मायबाप शेतकऱ्यावरचं हे आर्थिक संकट सरकारने तातडीने लक्ष घालून याबाबत ठोस भूमिका पार पाडावी अशी मी सरकारला विनंती करतो.